नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण ना मँगो कुल्फी बनवणार आहोत। आता काय आहे, सध्या तर मँगोचं सीजन जास्त आहे, तुम्हाला माहीतच आहे। त्यासाठी आपण आणि आपल्या गरम पण होतं, एप्रिल मे मध्ये जास्त गरम होतं, त्यावेळी आपल्याला बाहेरून आल्यावरती असं वाटतं की काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावंसं। तर त्यासाठी आपण ना काय करणार आहोत, मँगो कुल्फी बनवणार आहोत। एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवणार आहे। मँगो कुल्फी बनवण्यासाठी तर मी इथे ना 1 वाटी हे दूध घेतलेलं आहे। आता हे दूध आपण गरम करून घ्यायचं आहे। दुधामध्ये घालायची आहे वेलची पावडर, 2-3 चमचे साखर, तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे साखर घालायची आहे। इथे मी एका भांड्यामध्ये हे मिल्क पावडर घेतलेली आहे, तर इथे मी ही मिल्क पावडर 2 चमचे घेणार आहे। तर आता याच्यामध्ये ना मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे, जास्त पाणी घालायचं नाही। हे चमचे आहेत ना आपले, ते 2 चमचे बस झालं। 2 चमचे मी पावडर घेतली आहे ना, तर 2 चमचे पाणी घालायचं। दूध इथे आपलं ना चांगलं हे उकळलेलं आहे। आता याच्यामध्ये ना ही मी मिल्क पावडर घालणार आहे। गॅस बारीक करून ही मिल्क पावडर घालायची आणि ही हलवत राहायची। आता याच्यात मी ही काजू, बदाम आणि पिस्ता बारीक करून घेतलंय आणि त्याची पावडर मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे। आता आपण ना गॅस बंद करायचा आहे आणि हे चांगलं थंड करून घ्यायचं आहे। तिथे हा मी एक आंबा घेतलाय। आता आंबा मी कसा कट करणार आहे, तर हा वरचा भाग आहे ना तो आपण कट करून घ्यायचा आहे। हा बघा, हा मी असा कट करून घेतलाय आणि हा बाजूला ठेवायचा। आता हे आतमधली आपल्याला याच्या आंब्याच्या आतमधली बी काढायची आहे, तर त्यासाठी असं साईडने हे करून घ्यायचं, कट करून घ्यायचं। तर आता ही बघा, ही ना चाकूने मी ही आतली बी काढून घेतली आहे। आता पूर्णपणे आपण ही बोटाने अशी काढून घ्यायची आहे। असं गोल फिरवलं ना की लगेच ही बी येते बघा। आता आपण ना हे पण सगळं काढून घ्यायचं। हे बघा, पूर्णपणे असं जे आपण आपला आंबा पण हा व्यवस्थित असा कट करून झालाय आणि इथे जो गर होता ना आंब्याचा, तो पण मी त्याच्यातला आतला गर हा काढून घेतलाय बीचा। आणि दूध आपलं चांगलं थंड झालेलं आहे। आता दुधात ना मी थोडंसं अजून मी याच्यामध्ये बदाम, पिस्ता आणि काजूची थोडीशी पावडर टाकणार आहे। आणि दूध ना पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचं, अजिबात गरम ठेवायचा नाहीये। आता हा गर आहे ना काढलेला, तो मी याच्यामध्ये घालणार आहे। जे दूध आपण गरम करून घेतलंय ते आपण याच्यामध्ये घालायचंय। आता हे ना आपण असं बंद करून ठेवायचं आणि हे 7 ते 8 तास आपण हे फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे। इथे आता मी हा आंबा फ्रीज मधून काढून घेतलेला आहे। जवळजवळ मी 8 ते 10 तास हा फ्रीज मध्ये ठेवला होता। आता हा बघा खूप छान असा झालाय। आता याच्यावरची ना मी ही वरची साल असते ना ती ह्याने काढून घेणार आहे। हे बघा, थोडीशी जरी आपण ना त्याने साल काढून घेतली का नंतर ही अशी पण तुम्ही साल काढू शकता। हे बघा सहज निघते। थोडासा आंबा ना पाण्याचा हात लावून थोडासा ओला करून घ्यायचा, म्हणजे याची साल ना पटकन अशी निघते। आता ना हे पुढचं होतं ना आपण हे चिकटवलेलं, ते मी असं चाकूने काढून घेणार आहे। हे बघा काढून घेतलाय। आता हे आपण ना जेवढे आपल्याला साईजचे पीस पाहिजे असेल ना तेवढे आपण हे कट करून घ्यायचं आहे।
इथे आपली ना छान अशी ही कुल्फी तयार झाली आहे, मँगो कुल्फी तयार झालेली आहे। आपली ही मँगो कुल्फी तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा। जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण नवी रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।